यानंतर आपण थेट जाऊयात मुलुंड परिसरामध्ये, ज्या ठिकाणी मेट्रोचा स्लॅब कोसळलाय तिथे सध्या महापौर पोहोचलेले आहेत। रितू तावडे बोलतायत। नहीं आएगा रे। जानना चाहेंगे आप अभी आए हैं कि आई हूँ मैं आमदार साहब से भी बात करना चाहता हूँ, समझ के लेना चाहता हूँ। अभी आई हूँ मैं आमदार साहब से भी बात करना चाहती हूँ, समझ के लेना चाहती हूँ विषय का क्या है। फिर मैं आपसे इधर ही हूँ, मैं आपसे बात कर 5 मिनिट 100% निष्काळजीपणा आहे। आम्ही हे करतच नाही, हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना, क्युरिंग झालं नसेल किंवा सांगते हा विषय। कारवाई मांडण्याच्या अधिकाऱ्यांना काय कारवाईची मागणी करणार? 100% होणार। हा खूप निष्काळजीपणा मोठाच आहे हा। जर मला आता मी प्रशासनाकडनं माहिती गाडीमध्ये असताना घेत होती, त्यावेळी कळालं हे कालच बसवलेलं आहे हा वॉल। मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून, निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। साधारणपणे काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील असणे अपेक्षित आहे, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, रस्ता वाहतूक देखील हे कुठेतरी जर कुठल्याही अशा पद्धतीचं काम करत असताना SOP ही मेंटेन करावी लागते, सगळ्याच गोष्टी असतात। आता ह्याच्या पुढचे पण पॅराफिट वॉल जर बसवण्यात येणार असतील तर ह्याच्या पुढची आता काळजी तर घेणारच आहे, पण आता हे का झालं याची तर आता कारणं शोधावी लागतील। संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सगळं सांगते। या ठिकाणी किसकी लापरवाही लग रही है, क्या कहना चाहेंगे? आपने कहा लापरवाही बहुत बड़ी है। यहाँ पे MMRD का काम है, यहाँ पे जो प्रशासन के लोग हैं और जिसको भी ये कॉन्ट्रैक्ट दिया है उसने किस तरह का काम किया है। अगर मुझे मैडम के पास से पता चला है कि कल ही पैराफिट वॉल यहाँ पे फिटिंग की है, तो उसको बैरिकेड्स, उसकी सुरक्षितता, उसकी सेफ्टी, उसका जो नॉर्म्स है उन्होंने वो फॉलो किया है या नहीं। अगर वो नहीं फॉलो नहीं किया या किया तो नीचे से वाहतूक जा रही है, गाड़ियाँ जा रही है, तो उनको रुकाना चाहिए था उतने टाइम के लिए। हाँ, रुकाना चाहिए था। पास ही के हॉस्पिटल में, हाँ, उपासना हॉस्पिटल में उनको सबको एडमिट किया है। उसमें एक व्यक्ति एक्सपायर हो गए, वो भी पता चला। रिक्शा में बैठे हुए पैसेंजर उसमें मृत घोषित हो गए और बाकी के 3 जो है उनको उपासना मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल में एडमिट किए। घटना 12 ते 12:10 पर्यंत झाली, समजते मात्र MMRDचे अधिकारी असतील अजूनही आलेले नाही आहेत, ते पण मी आता माहिती घेतली, ते निघाले आहेत पण ते अजून पोहोचलेले नाही। पण बाकी ज्या आस्थापना आहेत त्या बाकी ह्या ठिकाणी आलेले आहे। आमची मुंबई महानगरपालिकेचे MMRD कुठल्याही पद्धतीच्या प्रिकॉशन घेताना दिसत नाही, ना कॉन्ट्रॅक्टर बरोबर जे अग्रीमेंट केले जातात खास करून SOPच्या अनुषंगानं, तर त्याचं जे अंमलबजावणी होणं जे अपेक्षित आहे ते होताना दिसत नाहीत आणि लोकांच्या तक्रारी आहेत की इथं अशा घटना वारंवार घडतायत। नाही, हे फार चुकीचं आहे। मुंबईच्या सुरक्षितेचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे। जरी आपल्याला मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं आहे, मुंबईकरांना सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, पण त्याचबरोबर मुंबईकरांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा विषय। तर हे काम ज्यांनाही मिळतं आहे त्यांनी सगळ्या नियम फॉलो, SOP सगळ्या फॉलो करून या ठिकाणी काम करायला पाहिजे, ही प्राथमिकता माझी तरी राहणारच आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती घेतली का आपल्याकडनं? मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण माहिती घेतली असणार आणि त्यांच्यापर्यंत ही पूर्ण पोहोचली, पण खुद्द आमदार साहेब या ठिकाणी, स्थानिक आमदार मिहीरबाई कोटेचा या ठिकाणी तात्काळ आलेले आहेत। त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी संवेदनशील आहोत आणि आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। यहाँ पे अभी आई है, क्या कहना चाहती है, क्या किस तरह की लापरवाही? पूरा अभी जो हिंदी एक सिंगल आईडी, अरे भाई सिंगल आईडी पहले बात मैं बाईट करूं कि आपका। तर मुंबईच्या महापौर रितू तावडे या सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांपर्यंत या संदर्भातली सगळी माहिती सध्या पोहोचली असल्याचं देखील महापौरांनी म्हटलेलं आहे।
या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय, 3 जण आतापर्यंत जखमी झाल्याचं कळतंय. रिक्षा आणि एक 4चाकी वाहन याच्यावरती हा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या संदर्भात आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे, आपण बघूयात. कंत्राटदाराला सरकार ब्लॅकलिस्ट करणार का? करतील असं वाटत नाही, अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय. काही लाखांचा दंड लावल्यासारखं दाखवतील आणि कंत्राटदाराला आणखी कंत्राटं मिळू देतील. खांबांची रंगरंगोटी आधीच झाली आहे, त्यासाठी राज्याला कोट्यवधींचा खर्च आला, पुन्हा खर्च करतील. बहुतांश प्रकल्पांचं बॅरिगेटिंग तसंच आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होते, वाहनं खड्ड्यात जात आहेत. भाजपच्या राज्यात मानवी आयुष्याची किंमत नाही, खरोखर लाज आणणारा प्रकार असल्याचं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय. उन पे कड़क कार्रवाई की जाएगी, गुनाह दाखिल किया जाएगा और अधिकारी दोषित पाए गए तो अधिकारियों को निलंबन भी किया जाएगा। मुख्यमंत्री महोदय को जब मैंने बताया कि एक नागरिक की मृत्यु हो गई है तो उन्होंने संवेदना व्यक्त की है और कहा है कि हम उनके परिवार के साथ महाराष्ट्र शासन यह दुख की घड़ी में साथ में खड़ा है। बाकी 3 लोग हैं, उनका उपासनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में उपचार चल रहा है। 2 पेशेंट्स एकदम स्टेबल है, तीसरे पेशेंट का मल्टी फ्रैक्चर होने के कारण उन पे उपचार चल रहा है। और डॉक्टर तेजस उपासनी से हर 15 मिनट में मुझको अपडेट्स भी आ रहे हैं। जैसा कि मैंने बताया, 1.5 महीने पहले इसी LBS रोड पर महानगर पालिका के स्थानिक अधिकारी और MMRDA के अधिकारियों को लेकर के हमने 2 किलोमीटर का पैदल प्रवास किया था और ये पूरे मेट्रो लाइन के नीचे जो भी सेफ्टी नॉर्म्स होने चाहिए, सिक्योरिटी। तर या संदर्भात आता MMRDAनं देखील स्पष्टीकरण दिलंय. हा अपघात मेट्रोच्या P196 या खांबाजवळ झाला. मेट्रोच्या संरक्षक भिंतीचा एक भाग रस्त्यावरती कोसळला आणि रस्त्यावरून रिक्षा जात होती, या रिक्षावरती हा भाग कोसळून अपघात झालाय. यामधल्या जखमींना सर्व प्रकारे वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचं MMRDAनं स्पष्ट केलंय. सोबतच मेट्रोची टीम घटनास्थळी उपस्थित आहे. ही टीम महानगरपालिकेसह समन्वयानं काम करत असल्याचं स्पष्टीकरण MMRDAनं दिलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.